नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण डेली क्विजचा 8वा सेशन बघणार आहे। याच्या आधी आपण डेली क्विजचे 7 सेशन बघितलेले आहेत। आजच्या सेशनमध्ये आपण चालू घडामोडींवरती एक 10 प्रश्न बघणार आहे आणि त्याचे आन्सर सुद्धा मी तुम्हाला तिथंच सांगेल। ओके, एक चांगल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन लक्षात सुद्धा राहतील आणि सगळेच्या सगळे एक युनिक टॉपिकशी संबंधित आहेत। आतापर्यंत ज्या चालू घडामोडी आपण केलेल्या आहेत त्याच्याशी संबंधित हे 10 प्रश्न असतील। सगळेच्या सगळे तुम्ही मी आन्सर सांगायच्या आधी पॉज करा, विचार करा ऑप्शनवरती आणि आन्सर द्या। ओके, आणि मग नंतर टॅली करा की तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही। अशा पद्धतीने जर अभ्यास केला, मेमरीला जर रिकॉल करत राहिला तर चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल आणि तुम्हाला लक्षात पण राहील। ओके, आपले डेली क्विजचे अगदी छोटेसे लेक्चर असतात पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत। डेली क्विजमध्ये आपण जे सीसॅट वगैरे कव्हर केलेले आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। प्रत्येक एक्झाममध्ये त्याच्यातून प्रश्न येतातच। ओके, तर आज आपण चालू घडामोडींचे 10 प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, नागपूर मुंबई हा जो समृद्धी महामार्ग आहे याच्याविषयी खालीलपैकी विधानांचा विचार करा किंवा खालीलपैकी योग्य विधान निवडा, असा प्रश्न आहे हा। अ, ब, क असे 3 विधानं दिलेले आहेत। अ विधान म्हणतंय हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातून जाणारा आहे। ब विधान सांगतंय हा महामार्ग महाराष्ट्रातील 5 महसूल विभागातून जाणारा आहे। आणि क विधान सांगतंय हा महामार्ग ज्या जिल्ह्यांमध्ये जाणार त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे। तर याच्यापैकी कुठलं विधान योग्य आहे हा प्रश्न आहे। अगदी डीप नॉलेज पाहिजे याच्यासाठी, तुम्हाला समृद्धी महामार्गाबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन हवीच आहे याच्यासाठी। ज्यांना कुणाला आन्सर येते त्यांनी आन्सर त्यांचा तयार ठेवा। ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब आणि क ही तिन्हीच्या तिन्ही विधानं योग्य आहेत। ओके, म्हणजेच हा जो नागपूर आणि मुंबई जो समृद्धी महामार्ग आहे हा 10 जिल्ह्यांमधून जातो आणि हा महाराष्ट्रातील 5 महसूल विभागांमधून सुद्धा जातो आणि 10 पैकी एक जिल्हा जो आहे हा अहमदनगर जिल्हा सुद्धा आहे। ओके, तर आजच्या लेक्चरमधून तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की बाकीचे 9 जिल्हे कोणते ज्याच्यातून नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग जातो। नागपूर आणि मुंबई याच्यासाठी हा जो समृद्धी महामार्ग आहे याच्यासाठी बजेट किती अलोकेट केलंय हा दुसरा प्रश्न आहे। ओके, आणि 5 महसूल विभाग कोणते हा तिसरा प्रश्न आहे। ओके, तर ज्यांना कुणाला येतात त्यांनी डिटेल ह्याचा अभ्यास केलाच असेल आहे, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा आन्सर मेन्शन करू शकता। क्वेश्चन नंबर 2 आता बघू आपण। क्वेश्चन नंबर 2, बिमस्टेक परिषदेविषयी प्रश्न आहे हा। आपण बिमस्टेक आपल्या जुन्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। ज्यांनी कोणी ते बघितलं नाहीये करंट इश्यू प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे लेक्चर्स व्यवस्थित बघा। येणाऱ्या एक्झाममध्ये ते अतिशय महत्त्वाचे आहेत। ओके, बिमस्टेक परिषदेविषयी योग्य विधान ओळखायचं आहे तुम्हाला। अ विधान आहे या समूहाची 4थी परिषद 2017 साली झाली। ब विधान आहे 4थी बिमस्टेक परिषद नेपाळ येथे पार पडली। आणि क विधान आहे या परिषदेवेळी 7 देशातील सदस्य हजर होते। तर आन्सर तुम्हाला माहिती असेल, जर यात येत असेल तुम्हाला तर तुमचं करेक्ट पण असेल ते, आणि आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व बरोबर। म्हणजे जी बिमस्टेक परिषद झाली आहे याची ही 4थी परिषद होती 2017 मध्ये जी नेपाळमध्ये पार पडली आणि याच्या 7 सदस्य देशांनी हजेरी लावली होती। ओके, तर बिमस्टेकचा जो लॉंग फॉर्म आहे त्याच्यातच त्याच्या 7 कंट्री माहिती होतील असा लॉंग फॉर्म आहे। ज्यांना कुणाला बिमस्टेकचा लॉंग फॉर्म माहिती आहे त्यांनी हे सुद्धा आन्सर तुमचं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे। ओके, म्हणजे आजच्या या लेक्चरमधला हा टोटल 14 प्रश्न आहे तुमच्यासाठी। क्वेश्चन नंबर 3 बघू आता। नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त सैन्य सराव खालीलपैकी कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर हा भारत आणि मंगोलिया या देशांमध्ये तो नोमॅडिक एलिफंट नावाचा सैन्य अभ्यास झालेला आहे। ओके, तर भारत आणि मंगोलिया हे त्याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3। क्वेश्चन नंबर 4, नाविक बद्दल अचूक विधाने ओळखायचीत। जे नाविक आपली जी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अचूक विधान ओळखायचं आहे। तर पहिलं विधान अ विधान आहे ही भारतातील स्वदेशी दिशादर्शक यंत्रणा आहे। तर हे विधान करेक्ट आहे। ब विधान बघू आपण आता। या प्रणालीमध्ये एकूण 7 उपग्रह आहेत। आणि क विधान आहे या प्रणालीमध्ये जगातील कोणत्याही ठिकाणी असलेल्या स्थितीची माहिती येणार आहे। ओके, म्हणजे माहिती मिळवता येणार आहे। तर हे जे सगळेचे सगळे विधान आहेत
हे सर्व विधानं अचूक आहेत, म्हणजे सगळीच्या सगळी विधानं बरोबर आहेत. ओके, आपल्याला अचूक विधानं ओळखायचे होते आणि याच्यामध्ये सगळेच विधानं अचूक आहेत. म्हणजे ही जी आपली नाविक जी सिस्टीम आहे ही स्वदेशी दिशादर्शक यंत्रणा तर आहेच, ह्याच्यामध्ये 7 उपग्रहांचा प्रणाली ही, आणि या प्रणालीद्वारे जगातल्या कुठल्याही ठिकाणाच्या स्थितीची माहिती आपल्याला मिळवता येणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघू आपण आता. क्वेश्चन नंबर 5 हा 2017च्या 74व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांशी संबंधित प्रश्न आहे. हा जोड्या लावायच्यात तुम्हाला. एका साईडला एक कॅटेगरी दिलेली आहे आणि एका साईडला पिक्चर कुठला बेस्ट मूवी ठरली आहे ते दिलेले मूवीची नाव आहेत. पहिल्या अ आहे बेस्ट मोशन पिक्चर ड्रामा, हे कुठल्या मूवीला भेटलेलं आहे. त्याच्यानंतर ब आहे बेस्ट मोशन पिक्चर म्युझिकल कॉमेडी, या कॅटेगरीमध्ये कुणाला दिलेला आहे अवॉर्ड. आणि बेस्ट ॲक्टर इन मोशन पिक्चर हा अवॉर्ड कुणाला दिलेला आहे. मग याच्यापैकी तुम्हाला योग्य जी जोडी आहे ती ओळखायची आहे. म्हणजे याच्यामध्ये मे बी चुकीची सुद्धा असू शकते. मात्र इथं ज्या 3 पेअर दिलेल्या आहेत, म्हणजेच बेस्ट मोशन पिक्चर ड्रामा हा अवॉर्ड मूनलाईटलाच भेटलेला आहे. त्याच्यानंतर बेस्ट मोशन पिक्चर म्युझिकल आणि कॉमेडी या कॅटेगरीमध्ये ला ला लँड या मूवीला भेटलेला आहे. आणि बेस्ट ॲक्टर इन मोशन पिक्चर हा अवॉर्ड ॲफ्लेक यांना भेटलेला आहे. ओके, कॅसे ॲफ्लेक यांना तो अवॉर्ड भेटलेला आहे. त्याच्यामुळं हे वरील जे सर्व जोड्या आहेत ह्या करेक्ट आहेत किंवा योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बघू. क्वेश्चन नंबर 6 हा तरंग संचार पोर्टलशी संबंधित प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अ आणि ब असे 2 विधानं दिलेत आणि तुम्हाला अयोग्य पर्याय किंवा अयोग्य विधान निवडायचे. ओके, देशातील म्हणजे तरंग संचार पोर्टलबद्दलची सेंटेन्स येते. देशातील मोबाईल टॉवर्स आणि ट्रान्समीटर्समधून होणाऱ्या किरणोत्सारा संबंधीची माहिती हे पोर्टल देणार आहे. आणि ब विधान आहे हे पोर्टल दूरसंचार विभागाकडून सुरू केले जाणार आहे. तर हे सुद्धा याच्यामध्ये जे आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. दोन्ही नाही, म्हणजे दोन्ही सुद्धा अयोग्य नाही आहेत, म्हणजे दोन्ही सुद्धा योग्य आहेत. ओके, म्हणजे तरंग संचार पोर्टल जे आहे हे आपल्या दूरसंचार विभागाकडून सुरू करणार आहेत आणि देशातील मोबाईल टॉवर्स आणि ट्रान्समीटरमधून जे किरणोत्सराचे संबंधाची जी माहिती आहे ही या पोर्टलवरती देणार आहेत. ओके, त्याच्यामुळे याचं सुद्धा अ आणि ब हे दोन्ही विधानं योग्य आहेत. क्वेश्चन नंबर 7 बघू आता आपण. आपल्याला आता खालीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. अ मध्ये असं सांगितलं 2017ची ब्रिक्स परिषद चीनमध्ये होणार आहे. ओके, आणि ब विधान सांगते की ब्रिक्सची जी थीम आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ब्रिक्स याची जी थीम किंवा संकल्पना जी आहे ही आहे स्ट्रॉंगर पार्टनरशिप फॉर अ ब्राईट फ्युचर. तर ही त्याची संकल्पना आहे. असे 2 विधानं दिलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा दोन्ही विधानं करेक्ट आहेत. म्हणजे जी ब्रिक्स 2017 ही चीनमध्ये होणार आहे आणि त्याची जी थीम असणार आहे ती असणार आहे स्ट्रॉंगर पार्टनरशिप फॉर अ ब्राईट फ्युचर. ओके, ब्रिक्सचा तुम्हाला लॉंग फॉर्म सुद्धा माहिती असेल. ब्रिक्समध्ये आपले वेगवेगळे नेशन्स आहेत, जसं की ब्राझील आहे, त्यानंतर रशिया आहे, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ओके, तर या 5 देशांचा मिळून ब्रिक्स ही एक संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे आणि या संस्थेनी एक बँक सुद्धा रिसेंटली चालू केलेली आहे. तर ज्यांना कुणाला त्याचा आन्सर माहिती आहे किंवा ज्यांना कुणाला कुठली ती बँक ब्रिक्सनी सुरू केलेली आहे जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आजच्या या लेक्चरमधून तुमच्यासाठी हा टोटल 5वा प्रश्न असा आहे की ब्रिक्स नेशननी कुठली बँक सुरू केलेली आहे, त्या बँकचं पूर्ण नाव काय आहे आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे. ओके, तर अशा पद्धतीने ह्या 5 प्रश्नांची तुम्हाला आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. क्वेश्चन नंबर 8 बघू आता आपण. 2016 या वर्षात पुढीलपैकी कोणत्या राज्यात जंगलातील वनव्यासंबंधीच्या घटना घडल्यात. तर राज्यांची नावं दिलीत तुम्हाला. छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. तर याच्यापैकी कुठल्या राज्यांमध्ये वनव्याचा प्रकार घडला किंवा जंगलांमध्ये वनवा लागलेला असे कुठले ठिकाणं आहेत, कुठले राज्य आहेत. तर सगळेच्या सगळे जे ऑप्शन किंवा सगळे राज्य जिथं मेन्शन केलेले आहेत या सगळ्या राज्यांमध्ये वनव्याचा प्रकार 2016 घडलेला आहे. ओके, तर हे सगळेच्या सगळे राज्य तुम्ही लक्षातच ठेवायचे. कुठं वनवा लागला होता असं विचारलं तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. ओके, क्वेश्चन नंबर 9 आता बघू आपण. GI मानांकनांशी संबंधित आहे. GI मानांकनांचं एक लेक्चर सुद्धा आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ज्यांनी कुणी ते बघितलेलं नाहीये नक्की विजन करंट इश्यूज या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते लेक्चर तुम्ही बघा. एक्झाममध्ये त्याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतो. ओके, तर GI मानांकनांवर मानांकन मिळालेले आता इथं 3 वेगवेगळे मानांकन भेटलेले वस्तू दिल्यात, प्रोडक्ट दिलेले आहेत. एक म्हणजे कासारगोड साडी, दुसरे
पोकली तांदूळ आणि तिसरा प्रोडक्ट आहे तर म्हणजे मडामलम ऑफ पलक्कड. तर ही 3 उत्पादने कोणत्या राज्याशी संबंधित आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जे हे 3 प्रोडक्ट आहेत हे कुठल्या राज्याचे ज्यांना GI मानांकन भेटलेलं आहे. तर हे जे 3 प्रोडक्ट आहेत हे आहेत केरळाचे. ओके. क्वेश्चन नंबर 10 आता बघू आपण. उत्तर महाराष्ट्रातील खानदेशातला पहिला जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा शासकीय प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे. तर हा प्रश्न आहे हा क्वेश्चन नंबर 10. आता हा खरंच खूप डीप नॉलेज पाहिजे ह्याच्यासाठी आणि तुमचं करंट जे नॉलेज आहे, करंट तुमचं रीडिंग आहे हे सुद्धा याच्यासाठी वास्ट पाहिजे. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 धुळे. तर धुळ्यामध्ये अशा प्रकारचा जो उत्तर महाराष्ट्रातील खानदेशातला पहिला प्रकारचा जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा शासकीय प्रकल्प सुरू करण्यात आलाय किंवा उभारण्यात आलाय. ओके. तर ह्याच्या सगळेचे जे 10 प्रश्न होते एकदम हाय लेवल क्वेश्चन होते. आय होप की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याचे उत्तर सुद्धा आले असतील. 10 पैकी 10 सुद्धा मे बी पडले सुद्धा असतील किंवा सगळेच्या सगळे तुम्हाला आन्सर आले सुद्धा असतील. ओके. तर अशाच पद्धतीने आपण आता जे उद्याचं डेली क्विजचं सेशन असणार आहे त्याच्यामध्ये आपण सीसॅट मधले जे आधीचा डेली क्विज 7 मध्ये जे पझल घेतलं होतं तर त्याचे आपण आन्सर बघणार आहे आणि तुमच्यासाठी नवीन क्वेश्चन सुद्धा असतील. तर ते सुद्धा लेक्चर तुम्ही न विसरता बघा आणि आमच्याशी असंच कनेक्टेड राहा. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.